नमस्कार. आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम सॉफ्ट होणारा उपमा. ना चिकट ना त्याच्यामध्ये गुठळ्या होता. एकदम परफेक्ट प्रमाणात जसा नाश्ता सेंटरमध्ये मिळतो ना, अगदी तसाच आज आपण घरच्या घरी करणार आहोत. चला मग सुरुवात करू. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, रवा भाजून घ्यायचा. त्याच्यासाठी कढई छान गरम झाली, त्याच्यामध्ये 2 चमच तेल घालून घ्यायचं आणि 1 कप रवा स्वच्छ चाळून घ्यायचा आणि या पद्धतीने कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. आता आपण सुरुवातीला रवा हा भाजून घेणार आहोत. रवा उपमा काही करण्याच्या अगोदर रव्याला चांगलं भाजलं की एकदम सॉफ्ट आणि हा मऊ होतो. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आता भाजते वेळेस काय करायचं, गॅस एकदम कमी करायचा. कमी गॅसवर भाजायचा म्हणजे परफेक्ट असा हा भाजल्या जातो. तुम्ही पाहू शकता 3 मिनिट लागू शकतात, जास्त वेळ लागणार आहे. 3 मिनिटाच्या नंतर याचा कलर बदलला की आपण काढून घेऊ. आता आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे उपम्यासाठी. तर आपला कप रवा आहे, तर 2.5 कप इथं पाणी गरम करून घ्यायचं आहे. नंतर परत एकदा कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं तर त्यामध्ये जिरं, मोहरी आणि आपल्याला घालायचं आहे उडदाची डाळ. तिन्ही मी अर्धा चमच इथं घालून घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे. तर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 3 चमच इथं शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. हलकासा आपल्याला गॅस कमी करून शेंगदाण्याला सुद्धा छान असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे. खूप करपू द्यायचे नाहीत, पण हलकासा लालसर झाले ना चवीला छान लागतात. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं घालून घ्यायचं आहे 2 चमच. डाळवंसुद्धा आपण छान याला हलवून घेऊता. याच्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता, पण डाळ ना 1 चमच घातले तरीही चालेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, सर्व जिन्नस हलवून झाले की त्याच्यामध्ये नंतर घालून घ्यायचं आहे हिंग. सुरुवातीला घालायचं राहिलं होतं, आता मी घालून घेतलेलं आहे अगदी पाऊण चमच. त्याच्यानंतर चवीपुरती मिरची घालून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी 5 ते 6 मिरच्या बारीक कट करून याच्यामध्ये घालून घेतल्यात. 1 कांदा घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे. फोडणी छान परतून झाली, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं आपल्याला चांगलं याला हलवून घ्यायचं आहे. ते घालून झाल्याच्या नंतर आपण इथं कोथिंबीर देखील घालणार आहोत. वरून देखील घालायची, पण आता देखील घालायची. चवीला एकदम छान अशी लागते. तर कोथिंबीर इथं घालून झाली. आता गुठळ्या न होऊ देता आपल्याला उपमा करायचा आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, रवा इथेच आपल्याला घालून घ्यायचा आहे, म्हणजे अजिबात गुठळ्या होणार नाही. तुम्ही सुरुवातीला देखील करत असाल तरीही गुठळ्या होणार नाहीत. आणि प्रमाण रव्याचं कितीही असेल तरी 1 किलोचा जरी उपमा करत असाल तरीही गुठळ्या होणार नाहीत या पद्धतीनं तुम्ही उपमा केल्या तर पाहू शकता. आता आपण इथं भाजलेला जो रवा होता तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे तेल आणि मसाला व्यवस्थित सर्व भागाला हा लागल्या जातो. तर पाहू शकता आपण सुरुवातीला पाणी गरम करून घेतलेलं होतं. आता काय करायचं, गरम पाणी या पद्धतीने अगदी थोडंसं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एवढंसं पाणी लागणारच आहे, पण एकाच वेळेला पूर्णपणे पाणी घालायचं नाही, कारण याच्यामध्ये गाठी गुठळ्या होऊ शकतात. म्हणून काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होते, एक तर गाठी होणार नाहीत आणि रवा भाजल्यामुळे पाणी छान पितो आणि हा फुलतो. त्याच्यामुळं काय करायचं, गॅस एकदम कमी करायचा आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. हलवून झालं, तुम्ही पाहू शकता थोडासा आपल्याला हा मोकळा वाटत आहे. अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि याला हलवून घेऊन आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं. पाणी घालते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाणी केव्हाही थंड करायचं नाही. पाणी हे गरमच घालायचं आहे आणि एकाच वेळेला पूर्णपणे घालायचं नाही. थोडंसं करून आपण पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण काय करू, तर गॅस एकदम कमी करून याला 2 मिनिट असं झाकून ठेवता. 2 मिनिट झाकून ठेवल्याच्या नंतर एकदम सॉफ्ट आपला हा उपमा तयार होतो. तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा तर झालेलाच आहे आणि शिजला सुद्धा छान आहे. एकदम मऊ असा झालेला आहे, घशामध्ये अजिबात दाटणार नाही आणि एकही याच्यामध्ये गाठ तयार झालेली नाही. तर या पद्धतीने तुम्ही कितीही प्रमाणात हा उपमा कितीही जणा इतका तुम्ही करू शकता. तर नक्की करून पाहू शकता तुम्ही. एकदम नाश्ता सेंटरसारखा आपला हा घरच्या घरी तयार केलेला उपमा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून मला नक्की सांगा.
पुन्हा भेटूता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.